पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक परिसरात खासगी कंपन्यांच्या बसेसमुळे होणारी वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होतीये. देहू आळंदी रस्ता, कुरळी, मोशी, निघोसे, भारत माता चौक, तळवडे आणि चिखलीतील भोई चौक परिसरात सकाळ संध्याकाळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. या परिसरात हजारो कंपन्या असून लाखो कामगार काम करतात. कामगारांच्या ने-आणीसाठी कंपन्यांकडून खासगी बसची सुविधाही दिली जाते. मात्र अनेक बस चालक चौक, वळण आणि मुख्य रस्त्यावरच बस थांबवून कामगारांची वाट पाहतात. सकाळी 6:30 ते 9 आणि संध्याकाळी 4:30 ते रात्री 8 या गर्दीच्या वेळेतच मोठ्या प्रमाणात बसेस रस्त्यावर उभ्या असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर बसेस पार्क केल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे बसमध्ये चढण्यासाठी अनेक कामगार घाईघाईने रस्ता ओलांडतात. त्यामुळे किरकोळ अपघात होत असून मोठ्या अपघाताचा धोका देखील आता वाढलाय. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्नही सुरू आहेत. मात्र काही बस चालकांकडून नियमांचं उल्लंघन होत असल्याचं चित्र आहे. कंपन्यांच्या बाहेर रस्त्यावरच बसेस पार्क केल्या जात असल्यानं समस्या आणखीन वाढतीये. या पार्श्वभूमीवर वाहतूक सेलचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष विनोद शंकरराव वरखडे यांनी प्रशासनाकडे खासगी बसेससाठी स्वतंत्र थांबे आणि पिकअप पॉइंट निश्चित करण्याची मागणी केली आहे. खासगी बसेससाठी योग्य नियोजन, पार्किंगची व्यवस्था आणि वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी झाली आहे तर नागरिकांना आणि वाहन चालकांना या वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळू शकतो. आता प्रशासन यावर काय उपाययोजना करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.